जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। रविवारी सायंकाळी कुर्डवाडी बस स्थानकावर एका महिलेच्या मौल्यवान साहित्याने मोबाईल फोन असलेले बॅग बस कंडक्टर याने परत करून प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे हे दाखवून दिलं। कुर्डवाडी लहू बस स्थानकावर प्रवास करत असताना एका महिलेचा मौल्यवान वस्तू मोबाईल असलेली बॅग बस कंडक्टर बाळासाहेब लोखंडे यांना बसमध्ये बेवारस स्थितीत असल्याचं दिसलं। त्यांनी इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता कोणीच याबाबत हक्क न सांगितलं ना ते कुर्डवाडीच्या बस डेपोत जमा केला असताना सोमवारी सकाळी हरवलेल्या महिलेने आपली वस्तू रविवारी लहू कुर्डवाडी या बसमध्ये बॅग हरवली। त्यात मौल्यवान वस्तू, मोबाईल आदी वस्तू असल्याचा पुरावा दिल्यानंतर बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी सुपूर्द केलेली वस्तू संबंधितांना पोहोच करण्यात आल्या। याबाबत बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी अधिक माहिती दिली। मी बाबासाहेब दरावा लोखरी, कुर्डवाडी आकार चालक। काल माझी ड्युटी गणगापूर कुर्डीवर असताना बसमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल किंवा बाकीचे जे वस्तू होत्या गाळ झालेल्या ते प्रवाशांना आणून देऊन त्यांचे मोबाईल त्यांना परत रिटर्न केले। पर्स राहिलेले असते त्यांनाही परत रिटर्न केलेले आहे। अशा वस्तू आम्ही सापडल्यानंतर प्रवाशाचा विश्वास हा आमच्यावर मोठा असतो आणि आम्ही तो विश्वास कधीही गमावत नाही। वस्तू ज्यांच्या म्हणजे गाळ झालेल्या आहेत आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना पोचवतो। आज काल हरलेला प्रवासी आज संपर्क करून त्यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांना ते सामान परत देण्यात आलं। काय त्यांनी आभार व्यक्त केलेत व तुमचा प्रामाणिकपणा बघून म्हणजे त्यांना कौतुक केले त्यांनी। मी इथेच कुर्डवाडीपाशी छोटं लवळ म्हणून गाव आहे, त्या गावात प्रॉपर लवळमध्ये राहतो। हां, इथून पुढे पण असेच कार्य व प्रवाशांच्या सेवेसाठी जाणे म्हणजे उपलब्ध होते तरी काय आमच्या वरिष्ठांना कळून ते 2 दिवस म्हणजे जर वस्तू देण्यासारखी असं कन्फर्म करून देतात ना, कारण एक दिवस वाट बघतो आम्ही। जर आमच्याकडे कन्फर्म झाले तर आम्ही त्यांच्या परत करतो आणि जर समजा प्रवाशासंघ जर कन्फर्म नाही झाली तर आमच्या वरिष्ठांकडे ऑफिसमध्ये त्याची एंट्री करून ऑफिसमध्ये जमा करतो। मग ते जर प्रवाशांना जर तिकीट असेल तर त्या कन्फर्म करून तिथून डेपोतून घेऊन जाऊ शकतो। तर सदर प्रवाशांनी बसमध्ये चढताना किंवा उतरताना आपले पर्स म्हणजे मोबाईल किंवा इतर जे म्हणजे मौल्यवान वस्तू ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे आणि चढ उतरताना तेवढं लक्ष काटेपूर्वक दिलं पाहिजे, कारण सध्या बाजारात चोऱ्याचं प्रमाण खूप मोठं आहे। तेवढ्या मौल्यवान वस्तू त्यांनी थोडा सांभाळ केला पाहिजे। या त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल महिला प्रवाशांसह सहकार्याने लोखंडे यांचं कौतुक केलं। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।